लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा। अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेरू। मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या। हेची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा। गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग। याची आवत भूतलावर जन्माला आलेल्या जड जीवाचा उद्धार करण्यासाठी आपला देहाखंड झिजवणारे वैराग्यमूर्ती ज्ञान ऐश्वर्य जगद्गुरु जगदवंद्य वारकरी संप्रदायाचा कळस असणारे जगद्गुरु तुकोबराय यांचा हा 4 चरणाचा आणि मागणीपर प्रकरणातील अभंग आहे। विठ्ठला अभंगावर बोलण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो असा की पुण्यभूमी पावन क्षेत्र आपलं हे पाटोदा नावाचं गाव आणि या गावामध्ये श्री दत्तप्रभू अखंड नाम यज्ञ सोहळ्यानिमित्त हा 3 दिवसीय कीर्तन महोत्सव श्री सद्गुरू जगन्नाथ बाबा बरोबर आहे ना जगन्नाथ बाबांच्या कृपा आशीर्वादाने या ठिकाणी हा 3 दिवसीय कीर्तन महोत्सव चालू आहे। त्यामधली ही 2ऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्याकडे ज्यांच्या मार्फत आली आमचे अमोल दादा यांच्याकडून ही सेवा आमच्यापर्यंत पोहोचली। आता सप्ताह 3 दिवसाचा असो किंवा 5 दिवसाचा असो की 7 दिवसाचा पण काल्याच्या अगोदरचं कीर्तन हे वारकरी संप्रदायाच्या नियमानं मागणीचं असतं। त्या अनुषंगाने आजचा हा अभंग मी मागणीपर निवडलेला आहे। विठ्ठला या कीर्तनासाठी उत्कृष्ट अशी गायनाची सर्वांची साथ आहे। तुम्ही ज्यांचे आत्ताच सुंदर अशी चाल ऐकली आदरणीय हरिभक्ती परायण महादेव महाराज हातडीकर तसेच त्यांच्या पाठीमागे ज्यांनी कोरस केला आपल्या परतूर तालुक्याचं वैभव हरिभक्ती परायण ब्रह्मा महाराज येवले आणि तसंच गावातील सर्व भजनी मंडळी सगुणाप्पा आहेत सर्वच भजनी मंडळी महाराज आहेत आपले दिंडी चालक आहेत अगदी सगळीच माणसं आता सगळी घरचीच आहेत। नावं नाही घेतली तरी काही अडचण नाही। नामा म्हणे देवा न घरच्या घरी जेवा नाही असं कसं जावाई कशी विसरते। सर्व परिसरातील भजनी मंडळी असतील गावातील भजनी मंडळी असतील विनयकरी बाबा आहेत चोपदार आहेत सर्वांच्या चरणावरती नतमस्तक आणि कीर्तनाला उत्कृष्ट अशी ज्यांची पकवाजाची साथ आहे आपल्या पाटोदा गावचे लाडके जावई हरिभक्त परायण मृदंग विशारद मृदंग अलंकार द्याव्या तेवढ्या पदव्या कमी येतात अगदी पोषक ज्यांचं वाजवण आहे राजू महाराज यांनाही मनापासून धन्यवाद आहेत। आणि या ठिकाणी उत्कृष्ट आमचा आवाज तुमच्यापर्यंत जे पोहोचवण्याचं काम करतात येनोरा ना जालू महाराज यांच्यासाठी एकदा टाळी अगदी गोड सिस्टम आहे। आणि तुम्ही कीर्तन श्रवणासाठी आलेले सर्व श्रोतेजन आणि मला इथं घेऊन येण्याचं काम ज्यांनी केलं माझे पती आदरणीय कोरडे महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत। एखाद्या कर्तबगार स्त्रीच्या पाठीमागे एका पुरुषाचा हात असतो मैबाप एकटी महिला काहीच करू शकत नाही। आणि एरवी आपल्या खेड्यामध्ये तर पद्धत आहे की महिलांनी चूल आणि मूलच बघायचं बरोबर आहे ना। जर घरातून सपोर्ट नसेल तर महिला काहीच करू शकत नाही। माझ्या घरच्या माणसांचे माझ्यावरती फार उपकार आहेत कारण आज मी 3 राज्य फिरते हे केवळ त्यांच्यामुळं घडतंय। माझे पती आहेत त्यांनाही मी धन्यवाद देते आणि माझ्या कीर्तन रूपी सेवेकडे वळते। विठ्ठला अभंग आहे जगद्गुरु संत तुकोबरायांचा। तुकोबराय या अभंगामध्ये भगवंताकडे मागणी मागतात की हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा। देवा तुला द्यायचंच असेल ना तर एक दान दे कोणतं तुझा विसर मला पडू देऊ नको। आणि तुझा विसर जर देवा तू पडू दिला नाही ना तर मी काय करेन म्हणतात तुझं आवडीनं गुणगान गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी। पुढं म्हणतात तुकोबराय देवा मला धन नको मुक्ती नको संपदा नको मला काही नको द्यायचंच असेल तर काय दे संताची संगती दे संत संग देई सदा।
आणि शेवटी सांगतात देवा, या वरच्या सगळ्या मागण्या जर तू पूर्ण केल्यास, कोणत्या? तुझा विसरण व्हावा, गुण गाईना आवडी, हेची माझी सर्व जोडी, किंवा संत संग देई सदा, ह्या मागण्या जर देवा तू पूर्ण केल्यास ना, तर मी सुखाने गर्भवासात यायला तयार आहे. तू का म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी. हा अभंगाचा सरळ सरळ भाव. विठ्ठल जगद्गुरु तुकोबराय या अभंगामध्ये देवाकडं मागतात. आता मागणी आणि संत हे दोन शब्द असे विरोधात आहेत. कारण प्रत्येकाचा स्वभाव हा ठरलेला आहे. जीवाचा स्वभाव आहे कोणाकडं काहीही मागत राहणं, बरोबर आहे की नाही? तुमचा आमचा स्वभाव आहे कोणाकडं काही मागणं. बसल्या बसल्या कीर्तनात बसल्या बसल्या तंबाखूला चुना मागतात. आपला स्वभाव मागणं आहे. तसं संतांचा स्वभाव आहे कोणाकडं कधी काही न मागणं. आणि देवाचा स्वभाव आहे जे मागत नाहीत ना त्यांना मागा म्हणून आग्रह करणं. विठ्ठल म्हणून तुकोबराय या अभंगामध्ये मागतात. हे कसं काय? पण संत मागतात पण उचित मागतात. आपल्यासारखं काहीही मागत नाही. बघा, तुकोबराय देवाकडे मागतात पण ही उचित मागणी. मागता सगळ्यांना येतं. तुम्हाला मागता येतं, आम्हालाही मागता येतं. पण काय मागावं, कधी मागावं, कसं मागावं हे आपल्याला कळलं पाहिजे, बरोबर आहे ना? मग हे संताकडून शिकायचं असतं. काय मागावं, मागता सगळ्यांनाच येतं. उदाहरण द्यायचं झालं तर बघा, आता महाराज छान पकवाज वाजवतात. आता इथं बसलेल्यापैकी पकवाज कोणाला वाजवता येतो? बाबा तुम्हाला येतो का? नाही येतो, तुम्ही खोटं बोलताय. बरं, तिकडं पाठीमागं बसलेले तुम्हाला? अहो तुम्हालाही येतोय. मंडपात बसलेल्या प्रत्येकाला पकवाज वाजवता येतो. काय म्हणणं आहे तुमचं? तुम्ही येऊन बघा पकवाजावर थाप टाकून, वाजतो का नाही? प्रत्येकाला वाजवता येतो. मग तुम्ही म्हणताल मग महाराजांनाच का बोलवलं? हां, याचं कारण आहे, वाजवायला सगळ्याला येतं पण कसं वाजवायचं हे शास्त्र फक्त त्यांना माहिती आहे. म्हणून त्यांना बोलवलंय. अगदी त्या पद्धतीनं मागता प्रत्येकाला येतं, पण काय मागावं हे संतांकडे पाहून मागायचं असतं. विठ्ठल आपण देवाकडे मागतो माईबाप, पण नेहमी संसारातलंच मागतो. आपल्याला प्रत्यक्ष देव जरी भेटला ना तरी आपण मागण्या ह्या संसारातल्याच करतो. पण ऐका, संसारातल्या मागण्या ह्या दुःख देणाऱ्या आहेत. म्हणून देवाकडं संसारातलं कधीच मागायचं नाही. आपला उद्धार कशाने होईल, आपल्या जीवनाचं सार्थक कशात आहे, ही मागणी नेहमी देवाकडे केली पाहिजे. पण आपलं तसं नाही. प्रत्यक्ष देव जरी आपल्या समोर उभा राहिला ना आणि विचारलं ना मागा तुम्हाला काय पाहिजे, आपण संसारातलेच विषय मागणार. बघा, एका 3 मित्र होते आणि एवढे भगवान शंकराचे कट्टर भक्त होते. रोज पहाटे 3ला उठायचे आणि 3 किलोमीटर अंतरावर मंदिर होतं. रोज ब्रह्ममुहूर्तावर उठून मंदिरामध्ये जायचं, महादेवाच्या पिंडीवर पाणी ओतायचं, बेलपात्र व्हायचं, असं त्यांचं नित्यक्रम. किती दिवस? तब्बल 1 वर्ष. आता भोले बाबा प्रसन्न झाले. भगवान शंकर त्यांच्या समोर प्रगट झाले आणि पहिल्याला विचारलं, तुला काय पाहिजे रे, माग. काय मागितलं असेल हो त्यानं? हा, तो म्हणलं काही नाही देवा, मला 1000 चिंचाचे झाड द्या. काय म्हणला? 1000 चिंचाचे झाडं. देव विचारात पडले, म्हणले चिंचाचे झाडं काय मागितलं मागून मागून. पण माणसालाही चॅप्टर आहेत. तो म्हणला देवा चिंचाचे झाडं द्या, पण चिंचाच्या झाडाला पानं किती छोटे छोटे असतात. म्हणलं एका पानाला 1-1 100ची नोट लावून द्या. एवढे चॅप्टर माणसं. मग दुसऱ्याला विचारलं, आता तुला माग काय मागायचे? तो म्हणला देवा तुम्ही त्याला 1000 चिंचाचे झाडं दिले ना, ते अख्खे झाडं तोडून टाका म्हणले. त्याच्या जेवढ्या नोटा आहेत ना त्या नोटा एका कपाटात भरा आणि त्याच्या चाव्या माझ्याकडे द्या. तिसरा म्हणला देवा हे कपाटन बिपाटन हेराड्यात पडायची गरज नाही. काय करा, त्या सगळ्या नोटा एका बँकेत टाका आणि त्याचा मॅनेजर मला करा. आपल्या मागण्या अशा आहेत. देव जरी भेटला तरी आपण संसारातलंच मागणार माईबाप. पण मला सांगा, ज्या गोष्टी आपल्याला प्रयत्नाने मिळतात, ज्या गोष्टी प्रयत्न साध्य प्रारब्ध साध्य आहेत, त्या देवाकडं का मागाव्या? बरोबर आहे ना? ज्या गोष्टी आपल्याला प्रारब्धाने मिळतात त्या देवाकडं मागण्यामध्ये काय शहाणपणा आहे?
उदाहरण सांगायचं झालं तर बघा, एक माणूस मुंबईला गेला, लक्ष आहे ना सगळ्यांचं, एक माणूस मुंबईला गेला आणि मुंबईला अख्खी मुंबई फिरला 4-5 दिवस आणि स्टेटस ठेवलं मोबाईलवर. आता हे स्टेटस गावाकडं पाहिलं पोरांनी, आता स्टेटस ठेवण्याचं फॅड आहे. आणि ज्याच्यासाठी ठेवलं त्यानं नाही बघितलं का जास्त दुःख होतं माणसाला. मग त्यानं स्टेटस ठेवलं, ते मित्रानं पाहिलं आणि त्यानं आल्यावर विचारलं, तो मुंबईला गेला होता म्हणे. हा म्हणला हो. मग काय काय पाहिलं तिथं? तो म्हणला, अरे काय सांगव त्या इमारती, वरच्या मजल्याला पाहायला गेलं तर डोक्यावरची टोपी खाली पडते. पुन्हा म्हणायला लागला, अरे काय तिथले हॉटेल, जणू स्वर्ग आहे स्वर्ग. पुन्हा सांगायला लागला, अरे काय तो समुद्र किनारा, असं त्या मुंबईचं वर्णन करायला लागला. मग त्या मित्रानं विचारलं, जाऊ दे ती मुंबई कशी ते दे सोडून, तू तिथून आणलं काय? हा म्हणलं, काही नाही, 2 किलो कांदे आणि 4 किलो बटाटे. कळलं का तुम्हाला दृष्टांत मी कशासाठी देते? हां, ज्या गोष्टी आपल्या परतूरच्या बाजारात मिळतात, ज्या इथं मिळतात, त्या मुंबईहून आणण्यामध्ये काय शहाणपण आहे? तसं मैबाप जे आपल्याला प्रयत्नाने मिळणार आहे, जे प्रारब्धाने मिळणार आहे, ते देवाकडं मागूच नये. विठाला मागून मागून आपण देवाकडं काय मागतो? अन्न, मान, धन, बरोबर आहे की नाही? याच्या पलीकडे काय मागतो? किंवा वाढावे संतान, धन, पुत्र, दारा, या त्रिकुटातच या संसाराची व्याख्या. संसार म्हणजे बाकी काय नाही, अन्न, मान, धन, अन्न, वस्त्र, निवारा किंवा धन, पुत्र, दारा, याच्या पलीकडे काय? मग मला सांगा, तुम्ही अन्न, मान, धन जर देवाकडे मागत असाल तर संसारात अन्न नाही का? तुम्ही असे बोलते व्हा जरा, मी लय कदरून आलेले. तुम्ही फ्रेश बसा, माझ्या प्रश्नाला थोडं उत्तर देत चला. अन्न संसारात आहे का नाही? मला सांगा, पूर्वीच्या काळामध्ये लोक खाण्या वाचून मरायची. तुकोबाराय म्हणतात, स्त्री एक अन्न अन्न करता मेली. पूर्वीचा काळ होता, दुष्काळ पडायचा, लोक खाण्या वाचून मरायचे. पण या 10 वर्षामध्ये असं कुठं ऐकायला भेटलं का अमक्या अमक्याची बायको खायला न भेटलं म्हणून मेली? सांगा बरं, क्या बात आहे. खाऊन खाऊन कित्येक जणांच्या मेल्या असतील, पण खायला न भेटलं म्हणून मेली, असं घडलं का कधी? मग संसारात अन्न नाही का? आहे ना. मग का मागावं देवाकडं? दुसरी गोष्ट, धन. आता धन नाही का हो? हां, आता इथं बसला तुम्ही, एवढेच हे समोरचेच बरं का. आता तुम्ही इथं कीर्तनाला आलात का काही खरेदीला? कीर्तनाला आलात ना, तरी सुद्धा तुमचे खिशे जर रिकामे केले तर इथं आता 15,000 जमा होतील सगळ्यांचे. खरं आहे का खोटं आहे? बरोबर आहे ना. म्हणजे धन आहे का नाही? अहो, भिकाऱ्याला सुद्धा पैशाची कमी नाही. तुम्हाला खोटं सांगत नाही, आमच्या माजलगावला एक भिकारी, तो व्याजानं पैसे देतोय. विनोद म्हणून सांगत नाही, खरं आहे. म्हणजे भिकाऱ्याकडं सुद्धा आज पैशाला कमी नाही. मग धन संसारात आहे की नाही? अन्न आहे, धन आहे, राहिलं मान. आता मान आहे का नाही? ज्याच्या त्याच्या पद्धतीनं ज्याला त्याला मान आहे ना. हां, उदाहरण सांगायचं झालं तर बघा, एखादा नवरदेव आहे, नवरदेव, आणि त्याची ती मारुतीच्या पाराकडे, त्याला काय म्हणतो आपण? परण्या ना, परण्या असतो, परण्या. तो नवरदेव त्या घोड्यावर बसतो आणि मंदिराकडे जाऊन दर्शन करून परत मंडपाच्या महाद्वारावर येतो. तर तिथं त्या नवरदेवाला ओवाळण्याचा मान कोणाला असतो? हा, कोणाच्या? बामणाच्या? कोणाच्या आत्याला? नवरीच्या आत्याला. मग मान आहे का नाही? बरं, दुसरी गोष्ट, नवरदेव नवरी त्या स्टेजवर उभे राहिले की त्यांच्या पाठीमागं 2 जण उभे असतात. कोण असतात ते? मामा. मग मला सांगा, ते एका दिवसापुरता मान आहे का नाही? आणि मामाची कॅटेगरी काय असते? कधी कधी गटारातून इसळूनही आणलेला असतो, पण 1 दिवसापुरता त्याचा काय असतो? मान. मग संसारात मान नाही का? आहे. अन्न, मान, धन संसारात आहे मैबाप. मग ते देवाकडं मागू नये. आणि संसारातल्या गोष्टी जर तुम्ही देवाकडं मागताल ना, त्या दुःख देणार आहेत, लक्षात ठेवा. कारण या संसाराचं वर्णन नाथबाबांनी केलेलं आहे. या संसार नगरी, या संसार नगरी बाजार भरला की बाई, या संसार नगरी बाजार भरला की बाई, या संसार नगरी बाजार भरला की बाई, या संसार नगरी बाजार भरला की बाई.
अहो यात सुख नाही बाई, यात सुख नाही, यात सुख नाही बाई, यात सुख नाही, नाही नाही नाही. संसार नगरी बाजार भरला गे बाई, या संसार नगरी बाजार भरला गे. या संसार या संसार नगरी बाजार भरला ग बाई. आणि पुढे काय म्हणतात, यात सुख नाही आणि त्यात सुख नाही. काय म्हणतात नाथ बाबा, यात सुख नाही आणि त्यात सुख नाही. तुम्ही माझ्या हातवाऱ्याकडे लक्ष करू नका लय. तुम्हाला वाटण वाजविण्यात सुख नाही, गाण्यात सुख नाही आणि कीर्तन करण्यात तर नाहीच नाही. असं नाही. यात सुख नाही त्यात सुख नाही याचा अर्थ लक्षात घ्या. बघा तुम्हाला पटवून देते मी. एका माणसाला 2 मुली होत्या. एक मुलगी दिली आपल्या पाटोद्यामध्ये. लक्षात घ्या, इथं दिली. तुम्हाला काही अडचण नाही ना इथं द्यायला, काय अडचण आहे. काही काही म्हणतील दोन्ही द्या ना, तीच तर अडचण आहे खरी. बघा, एक पाटोद्यात दिली आणि दुसरी दिली समजा इथं जवळ कोणतं गाव आहे, माव, अशा ठिकाणी दिली. आता पूर्वीचा काळ होता, बापाला वाटलं चला पुरीला भेटून यावं आणि निघाला, पायी पायीच निघाला. सर्वात अगोदर आला इथं, कुठं, पाटोद्यामध्ये. इथं जी मुलगी दिली होती तिचा व्यवसाय होता वीटभट्टीचा. बापानं विचारलं, बाई तुझं कसं चाललंय. ती म्हणली, बाबा एवढी सुंदर भट्टी लागली, एवढ्या छान विटा पडल्यात, पण आता देवाकडे एकच प्रार्थना करा, काय, 2 दिवस पाऊस येऊ नये. काय म्हणली ती, 2 दिवस पाऊस येऊ नये. आणि मग तिच्याकडे जेवण खावण झालं आणि बाप पुन्हा कुठं निघाला, दुसऱ्या गावामध्ये जिथं दुसरी मुलगी दिली. तिथं तिचा व्यवसाय होता आपल्या शेतामध्ये भाजीपाला लावायचा आणि मार्केटला विकायला न्यायचा. तिथं गेल्यावर तिला विचारलं, बाई तुझं बरं चाललंय ना, तुझा प्रपंच चांगला आहे ना. ती म्हणली, बाबा एवढा माळव्याला भाव आलाय, 5-5 हजार पट्टी येते रोज, पण शासनानं लाईट कट केली हो, लाईट बिल भरलं नाही म्हणून लाईट कट केली आणि त्या पावसालाही थोडी दया येईना. देवाकडे प्रार्थना करा की 2 दिवसात पाऊस आला पाहिजे. पहिली काय म्हणली, येऊ नये. ही काय म्हणते, आला पाहिजे. यालाच म्हणतात यातही सुख नाही त्यातही सुख नाही, असा हा संसार आहे. विठ्ठला म्हणून मागताना नेहमी असं मागितलं पाहिजे की जेणेकरून आपला उद्धार होईल, अशी मागणी असावी. आणि मागण्यासाठी सुद्धा अधिकार लागतो. कोणालाही मागता येत नाही. उगं उठलं सुटलं शेजाऱ्याकडे जाऊन म्हणलं ते 10,000 रुपये दे, काही घेणं देणं नाही. मागता येतील का अधिकाराशिवाय. एकतर मागण्यासाठी अधिकार पाहिजे, नाही तर संबंध पाहिजे. बघा उदाहरण द्यायचं झालं तर एक मजूर मालकाकडे आला आणि आपले मजुरीचे पैसे मागितले आणि त्या मजुराला पैसे दिले आणि काहीच वेळात त्या मालकाचा मुलगा आला आणि म्हणला, बाबा माझी शाळेची फीस भरायची, मला पैसे पाहिजेत. आता मला उत्तर द्या, मजुराला पैसे दिले ते कसे दिले, अधिकारातून दिले, आणि मुलाला दिले ते कसे दिले, संबंधातून दिले. म्हणजे मागण्यासाठी एक तर अधिकार असावा, नाहीतर संबंध असावा. आपला संबंध, आपली वृत्ती आपण भगवंताशी जोडली. आपला सप्ताह काल चालू झाला ना, आपली वृत्ती, आपण आपल्या वृत्तीचा संबंध भगवंताशी जोडलाय, म्हणून आज आपल्याला मागण्याचा अधिकार आहे भगवंताकडे. म्हणून मागणं माणसाचं कसं असावं, समर्पक असावं, उचित असावं. मागण्यासाठी अधिकार असावा, अधिकाराशिवाय मागता येत नाही. उदाहरण द्यायचं झालं तर बघा, एखाद्या माणसानं दिवसभर शेतात काम केलं तर दिवसाचा रोजगार मागणं हा त्याचा काय आहे, तुम्ही अधिकार म्हणा, त्याचं काय आहे, अधिकार म्हणा ना, अधिकार. किंवा महिनाभर ड्युटी केली, महिन्याचा पगार मागणं हा त्याचा काय आहे, अधिकार. किंवा उद्या मतदान आहे म्हणता आज उमेदवाराकडे पैसे मागणं हा मतदाराचा काय आहे, वा हुशार आहेत सगळे. मतदान हे दान आहे माई बाप, ते पैसे घेऊन नसतं करायचं, ते दान आहे, ते दानच दिलं पाहिजे. मागण्यासाठी अधिकार लागतो, अधिकार, हे सांगते मी तुम्हाला. आणि मागणी ही उचित असावी, अनुचित नाही.
मागणीचे दोन प्रकार आहेत, एक उचित मागणी आणि एक अनुचित मागणी. अगोदर आपण अनुचित मागणीविषयी थोडं लक्षात घेऊ. कशाला म्हणतात अनुचित मागणी? एखाद्या पत्नीनं आपल्या पतीकडं साडीची मागणी करणं ही उचित आहे की अनुचित आहे? उचित आहे ना, बरोबर आहे ना. पण पेरणीचा टाईम आहे, पेरणीच्या टायमाला जर पत्नी सोन्याची मागणी करत असेल तर आता ही मागणी कशी आहे? कारण पेरणीच्या वेळेला शेतकरी बेजार असतो, याचे त्याचे पैसे करून बी भरण आणलेलं असतं. अशा वेळी जर सोन्याची मागणी केली तर ही मागणी कशी आहे? अनुचित आहे मैबाप. पण महिलांना मागायचं कळत नाही हा. महिला मंडळी कुठं काय मागतील आणि कसं मागतील सांगताच येत नाही. म्हणून कशाचाही सौदा करायचा असेल तर आधी महिलांना समोर करायचं. बघा, एक महिला चप्पलच्या दुकानात गेली, चप्पलच्या, आणि त्या दुकानदाराला म्हणू लागली, दादा चप्पल कितीला दिली? तो म्हणला, ताई 100 रुपयाला. ती म्हणली 50ला दे. दुकानदार म्हणला, मावशी 50 रुपये माझी खरेदी किंमत सुद्धा नाही. हे बघा, तुमचे 50 बाजूला राहू द्या, माझे 100 बाजूला राहू द्या. काय करा म्हणलं, 80ला घेऊन टाका, 80ला. मग 80 म्हणलं की ती म्हणली 40ला दे. दुकानदार म्हणला, मावशी हे बघा, भुवानीचं गिराईक आहे म्हणून तुम्हाला देतोय. तुमचे 80 बाजूला, तुमचे 50 बाजूला राहू द्या, माझे बाजूला राहू द्या. तो म्हणला, तुमचे 80 बाजूला राहू द्या, माझे राहू द्या, 50ला घेऊन टाका, लास्ट किंमत. ती म्हणली, मग 25ला द्या. त्या दुकानदाराला एवढा राग आला, त्यानं ती चप्पलच अंगावर फेकून दिली. तो म्हणला, मावशी अशी फुकट घेऊन जा. ती म्हणली, मग 2 जोडं द्या. महिलांची मागणी अशी आहे मैबाप. आपली मागणी ही अनुचित आहे, आपली उचित मागणी नाही. मग उचित मागणी कशाला म्हणतात हे तुम्हाला मी एका उदाहरणातून पटवून देते. विठ्ठला कशाला म्हणतात उचित मागणी? एक जगातली जगप्रसिद्ध मागणी आहे मैबाप, ती म्हणजे कुंती आत्याची मागणी. ज्यावेळी कौरव पांडवांचं युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये भगवान परमात्म्याच्या लक्षात आलं, अरे आता पांडवांवरची सगळी संकट संपली, पांडव विजयी झाले आणि परमात्मा आता द्वारकेला जाण्यासाठी निघाले, रथामध्ये आरूढ झाले. इतक्यामध्ये भगवंताच्या कानावर एका अबलेचा आवाज आला. कोण होती ती अबला? उत्तरा, जिच्या गर्भावर अश्वत्थाम्यानं ब्रह्मास्त्र सोडलं होतं आणि त्या ब्रह्मास्त्राचा दाह होत होता उत्तरेला. भगवंताला अर्थ हाक मारते उत्तरा, पाही पाही महायोगे देव देव जगतपते, नान्यत्वद भयं पस्ये यत्र मृत्यू परस्परम. अरे देवा धाव, माझ्या अंगाचा दाह होतोय, अशी उत्तरा भगवंताला हाक मारू लागली. जळे माझी काया लागला वनवा, जळे माझी काया लागला वनवा, जळी माझी काया लागला वनवा, जळी माझी काया लागला वनवा, जळे
जणे माझी काया लागला वनवा. उत्तरा भगवंताला अर्थ हाक मारते, देवा अरे धाव, माझ्या अंगाचा दाह होतोय. क्षणाचाही विलंब न लावता भगवान परमात्मा तिथं प्रगट झाले आणि अंगुष्ठ रूप धारण करून उत्तरेच्या गर्भामध्ये प्रवेश केला आणि त्या बालकाचं रक्षण केलं. कोण होता तो बालक? कोण होता? महिला मंडळी भागवत कथा ऐकल्यात ना? कोण होता तो बालक? राजा परीक्षिती. परीक्षितीचं गर्भात रक्षण केलं आणि परमात्मा आता परत द्वारकेला जायला निघाले. कारण भगवान श्रीकृष्ण द्वारकेला कमी राहायचे पण पांडवांकडे जास्त राहायचे. याचं वर्णन ज्ञानेश्वर महाराज करतात. द्वारकेचा राणा पांडवा घरी निघाले परत, पण जाता जाता कुंती आत्याला भेटावं म्हणून कुंती आत्याकडे गेले. जसं कुंती आत्यानं भगवंताला पाहिलं, दोन्ही हात जोडले, नमस्कार केला. त्यावेळी परमात्मा म्हणतात, आत्या खरं तर मी तुझं दर्शन घ्यायला पाहिजे. मी वयाने लहान आहे, मी तुझा बासा आहे, तू माझी आत्या आहे. पण कुंती आत्या सांगते, नाही देवा, आजपर्यंत मी तुम्हाला माझा भासा समजत होते, पण आज मला कळलंय की तुम्ही साक्षात ईश्वर आहे. नमस्ते पुरुषम त्वाद्यम ईश्वर प्रकृते परम अलक्षम सर्वभूतानाम अंतर्बहिरवस्थितम. नमः पंकज नाभाय नमः पंकज मालिने नमः पंकज नेत्राय नमस्ते पंकजाग्रे. कुंती आत्यानं सुंदर स्तुती केली भगवंताची. आणि आता कुंती आत्या देवाला म्हणते, देवा मी जे मागल ते तू मला देशील का? परमात्मा म्हणतात, आत्या तू मागावं आणि मी नाही द्यावं असं झालं का कधी? मग कुंती आत्यानं भगवंताकडे एकच गोष्ट मागितली मैबाप, जी गोष्ट जगात कोणी मागितली नाही. मला सांगा, आपण एरवी संसारामध्ये आपली धडपड कशासाठी चालू आहे? सुखासाठी. पण कुंती आत्यानं काय मागितलं देवाकडं? दुःख मागितलं. दुःख. विपदा मागितली. विपदा संतुन शश्वत तत्र तत्र जगद्गुरो भवतो दर्शनम यस्याद पुनर्भव दर्शनम. कुंती आत्या म्हणते, देवा द्यायचंच असेल तर मला विपदा दे, दुःख दे. का? कारण ज्या दुःखामध्ये मला तुझी आठवण येते. आणि माणसाला देवाची आठवणी दुःखातच येते. बघा, रात्रीच्या वेळी असं स्मशानाजवळून मसनवाट्याजवळून जाताना भीती वाटली की लगे लोक चालू होतं, भूत पिसाचे निकट नाही आवे, होते की नाही? दुःखातच देवाची आठवण होते माणसाला. म्हणून कुंती आत्या म्हणते, देवा नको मला ते सुख. आणि संतांनी हेच सांगितलंय, आगी लागो तया सुखा जेणे हरी नये मुखा मज होत का विपत्ती पांडुरंग राहो चित्ती. देवा मला ते सुख नको ज्या सुखामध्ये तुझं विस्मरण होतं. मला ते दुःखच हवंय ज्या दुःखामध्ये तुझी सतत मला आठवण राहते. याला म्हणायचं मैबाप उचित मागणी. आणखी उदाहरण सांगायचं झालं तर ज्यावेळी कौरव पांडवांचं युद्ध होणार आहे, परमात्मा त्या ठिकाणी उभे आहेत आणि दुर्योधनाला सांगतात, दुर्योधना बोल तुला काय पाहिजे? एकीकडे सेना आहे आणि एकीकडे मी निशस्त्र उभा आहे, बोल तुला काय पाहिजे? दुर्योधनानं सेना मागून घेतली. सेना. तो म्हणला, अरे तुला एकट्याला घेऊन काय करू, आणि ते सुद्धा निशस्त्र. मला सेना पाहिजे. परिणाम काय झाला? 100 कौरव होते पण मरावं लागलं. मागणी चुकली आणि पांडवांनी भगवंताला मागितलं. मागणी उचित होती म्हणून 5च पांडव, पण बालही बाका झाला नाही. विठाल विठाल म्हणून आज तुकोबाराई या अभंगामध्ये मागणी मागतात देवाकडे, पण कशी मागतात? उचित मागणी मागतात. नाहीतर एरवी तुकोबारायांचे प्रमाण तुम्ही ऐकलेत की दुसऱ्याकडं मागण्यासाठी जे हात पसरवतात ना मैबाप, त्याच्या जीवनाचा धिक्कार असो म्हणणार. हात पसरी जीने दिगत्याचे, हात पसरी जीने दिगत्याचे.
ठेंगणे न हात पसरी जिने धीग त्याचे, असे प्रमाण समेवर पाहिजेत बघा. आणि ते समर्पक पाहिजेत हा. इथं काही विषयच नाही. पाटोदा म्हणल्यावर काय बघायचं, गायकाची खाण आहे इथं. जे कीर्तनकाराच्या पोटात आहे ना ते आमच्या महाराजांच्या ओठात आहे. आणि जे महाराजांच्या ओठात आहे ते आमच्या राजू महाराजांच्या बोटात आहे. आणि जे राजू महाराजांच्या बोटात आहे ना, पुढे ऐका, जे राजू महाराजांच्या बोटात आहे ना ते तुमच्या पाटोदेकरांच्या नोटात आहे हा. विठायला विठायला हात पसरी जिने धीग त्याचे. जे दुसऱ्याकडे मागण्यासाठी हात पसरवतात ना त्याच्या जगण्याचा धिक्कार असो म्हणणारे तुकोबराय आहेत. पण आज देवाकडं मागतात का, पण ती उचित मागणी मागतात हा, आपल्यासारखी नाही. तुकोबराय पंढरपूरला गेले, भगवंताच्या दरबारामध्ये जाऊन उभे राहिले. तर आज पंढरीश पांडुरंग परमात्मा तुकोबरायांच्या तोंडाकडे पाहत होते. मागण्याची आस मागे मुखाकडे, मागे मुखाकडे. मागण्याची आस मागे मुखाकडे, मागे मुखाकडे. मागण्याची आस मागे मुखाकडे, पाहे मुखाकडे चिंतिल्या रोकडे मनोरथ. तुकोबरायांना देव म्हणतात की तुकोबराय काहीतरी मागावं, काहीतरी मागा. पण तुकाराम महाराज म्हणतात नाही देवा, मागणं हे आमच्या खानदानीतच नाही, आम्हाला मागणं हे माहीतच नाही, वडिलाची रीत जाणत असो. तुकोबराय म्हणतात नाही देवा, आमच्या ही वाडवडिलांची परंपराच नाही, मला मागायचं नाही. त्यावर देव म्हणतात तुकोबराय मागायचं नाही म्हणता, तुझं काहीच नको म्हणता, मग इकडे येता कशाला पंढरपूरला. त्यावेळी तुकोबराय सांगतात खरं सांगू देवा, तुझं दर्शन घेतल्याशिवाय, तुला पाहिल्याशिवाय मला चैन पडत नाही. पुन्हा देव जास्तच आग्रह करू लागले, तुकोबराय तुम्हाला मागावंच लागल. आता मात्र तुकोबराय सांगतात देवा, तुझ्याकडे मी बऱ्याच वेळा आलो, तुझ्या जवळच्या काही वस्तू मला आवडल्या, मागण्याची इच्छाही झाली, पण तपासाच्या अंती कळालं की ते तुझं नाही. काय मागो मुकुट माथाचा, तरी तू अणिला इंद्राचा, मागो कुंडल करणीचे, तरी तू अणिले कर्णाचे, मागो पितांबर सेला, तरी तू कासेसी कसिला, मागो तोडर पायीचा, धाक जाईल असुरांचा, म्हणून काही न मागो देवा, काही नको, तुझ्या सुतळीचा तोडा सुद्धा नको. पण आता मात्र देव जास्त चिडल्या. मग तुकोबराय म्हणतात देवा ठीक आहे, मागायचं नव्हतं, पण तुम्हाला बरं वाटावं म्हणून, नव्हे नव्हे तुम्ही मागा म्हणताय म्हणून, मनसी काही मागा, मनसी काही मागा, मनसी काही मागा, मनसी काही मागा. हे देवा पांडुरंगा, 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 देवा पांडुरंगा. ही मनसी काही
तुम्ही जांभळ्या देऊ नका पाठीमागं महिला मंडळी. तुम्ही एकदा टाळी वाजवा बरं, झोप निघून जाते. विठाला विठाला तुम्ही जर जांभळ्या दिल्या ना, मी मला कीर्तन सांगताना झोप येते बरं का. तुम्ही अजिबात जांभळी देऊ नका. काय चाललं होतं आपलं कीर्तन तर चाललंच होतं. कुठपर्यंत आलतं? पाटोद्यापर्यंत. बघा तुकोबराय म्हणतात हेची देगा पांडुरंगा. आता देवाला थोडं बरं वाटलं. देव म्हणतात तुकोबराय बरं झालं, कधीच काही न मागणारे संत पण आज हेची देगा इथपर्यंत तरी आले. पण तुकोबराय हेची देगा म्हणजे काय ते उत्तर देतात तुकोबराय अभंग. हेची दान देगा देवा, हेची दान देगा देवा, हेची तुझा विसरण भावा गुण गाईनावरी, गुण गाईनावरी. तुझा विसरण हेची दान देगा देवान तुझा विसरण व्हावा. काय मागितलं तुकोबरायांनी? जे मागितलं ते देवासाठीच मागितलं, स्वतःसाठी काही मागितलं का? बरं तुकोबरायांना संसार नव्हता का? हा, पण संसारातलं नाही मागितलं. तुकोबरायांना माहित आहे संसारातले विषय हे दुःख देणार आहेत. संसारिक विषयाचा संतांना किळस येतो, किळस बरं का. संसारिक विषयाकडे पाहिलं तरी किळस येते. उदाहरण सांगायचं झालं तर मी लय रंगून सांगणार नाही, पण स्पर्श करून जाते. हा, तुम्हाला ते दृष्टांत माहित आहे का? ते नवीनच जावई सासरवाडीला आला. राजू महाराजासारखं नाही, तुम्ही यांच्याकडे पाहू नका. नवीनच जावई सासरवाडीला आला आणि सासूबाईनं पाहिलं की जावई बापू आलेत. आता घरचं दूध होतं. सासूबाईनं भलं मोठं पाटीला त्या चुलीवर ठेवलं. कशासाठी? बासुंदी बनवण्यासाठी. हा, आणि ते दूध गोठायला सुरुवात केली. आता सुंदर बासुंदी तयार झाली, त्यात माल मसाला टाकला. पण त्या धुपणानं धुरानं सासूबाईच्या नाकाला पाणी आलं आणि ती बासुंदीचं पातेलं खाली उतरवणार एवढ्यात सासूला शिंक आली. तुम्ही सगळ्यांना ऐकले, तुम्ही आधीच हसल्या मला माहित आहे. शिंक आली पडू नाही ते पातेल्यात पडलं. मला सांगा तर सगळ्यांना 4-4 वाट्या हाणल्या असतील, पण जावयानं खाल्ली असेल का? नाही. जसं त्या बासुंदीकडे पाहिलं तरी जावयाला किळस यायची. अगदी त्याप्रमाणे संतांना संसारिक विषयाकडे पाहिलं ना माईबाप तरी सुद्धा किळस येते. मग संतांचा विषय काय आहे? विषय तो त्यांचा झाला नारायण. विषय तो
झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. त्यांचा विषयच नारायण झालेला आहे. म्हणून संत कधी संसारातलं मागत नाहीत. आज तुकोबर आहे देवाकडे मागतात, पण ते देवासाठीच. हेची दान देगा देवा आणि तुझा विसर न व्हावा. आता हेची दान इथं च वर चकारात्मक आहे. जिथं हेच येतं का तिथं बाकीचं काहीच चालत नाही. उदाहरण द्यायचं झालं तर बघा, महिला मंडळी, एका माऊलीला 3 लेकरं होते. 3 आणि ती माता माऊली गावाला निघाली. आता लेकरं रडायला लागले. मोठा मुलगा रडू लागला. त्यावेळी त्या आईनं त्याला 10 रुपये दिले. बाळा हे 10 रुपये घे. आता ते 10 रुपये घेतले आणि ते रडायचं बंद झालं. जे दुसरं होतं ना त्याच्यापेक्षा जरा छोटं, त्याला सांगितलं बाळू तुला बिस्किट देऊ का. बिस्किट पुडा दिला. आता तेही रडायचं शांत झालं. पण जे सगळ्यात छोटं होतं ना त्याला विचारलं बाळा तुला काय पाहिजे, तुला चॉकलेट पाहिजे का. ते म्हणलं आई मला चॉकलेट नको. मग बिस्किट देऊ का. आई मला बिस्किटही नको. मग तुला पैसे हवेत का. आई मला पैसेही नको. मग काय पाहिजे. आई मला फक्त तूच पाहिजे. जिथं च येतं ना तिथं बाकी काही चालत नाही. तसं तुकोबर आहे म्हणतात देवा हेच दान मला दे. हेच कोणतं. तुझा विसर न व्हावा. तुझा विसर मला होऊ देऊ नको. आता विसर होऊ देऊ नको याचा अर्थ आठव झालेला आहे, बरोबर ना. ही क्षम मागणी. एखादी वस्तू आपल्याला प्राप्त होणं याला योग म्हणतात. आणि ती मिळवलेली वस्तू, ती मिळालेली वस्तू टिकवणं याला क्षम म्हणतात. उदाहरण द्यायचं झालं तर बघा, एका माणसाला लॉटरी लागली. लॉटरी आणि त्या ऑफिसमधून फोन आला तुमचं लॉटरीचं तिकीट लागले, तुमची रक्कम घेऊन जा. तो माणूस ऑफिसमध्ये गेला. ती सुटकेस पैशानं भरलेली उचलली. पण ही बातमी पेपरला छापलेली होती की एका झोपडपट्टीतल्या माणसाला 1 लाख रुपयाची लॉटरी लागली. हा पेपर वाचला कोणी. चोरांनी. फुकट माहीत झालं की झोपडपट्टीमध्ये 1 लाख रुपये. जसा तो सुटकेस घेऊन निघाला तसे चोर त्याच्या पाळतीवरच होते. रात्रीचे 12 वाजू दिले. 12 वाजता घर फोडलं. त्याच्या घरामध्ये शिरले. ती बॅग घेऊन गेले. मला सांगा 12 वाजेपर्यंत हा माणूस लक्षाधीश होता. 12 वाजेपर्यंत हा माणूस लक्षाधीश होता. हा काय आहे. योग. पण तो 12च्या नंतर भिक्षाधीश झाला. हा क्षम आहे. विठ्ठल विठ्ठल तसं तुकोबरायांची क्षमाची मागणी. देवा तुझा विसर मला होऊ देऊ नको. आणि कधी कधी होतं माणसाला दुसऱ्या वस्तूच्या आठवामध्ये पहिल्या वस्तूला माणूस विसरून जातो. बघा कसं ते लक्षात घ्या. एखादं लहान लेकरू प्रत्येक गोष्टीला त्याला आई लागते, बरोबर आहे ना. आंघोळ करायची असली तरी आई, जेवायचं असेल तरी आई, प्रत्येक कामाला आई आई आई. पण हे कुठपर्यंत. जोपर्यंत घरात बाई येत नाही तोपर्यंत. मग दुसऱ्या वस्तूच्या आठवामध्ये माणूस पहिली वस्तू विसरतो का नाही. तसं तुकोबर आहे देवाला म्हणतात देवा आता आठव झालेला आहे ना, बस विसर पडू देऊ नको. तुझा विसर न व्हावा. आणि देवा तुझा विसर जर तू मला पडू दिला नाही तर मी काय करेन. अभंगाचं गुण गायेन
हेची माझी सर्व जोडी. तुकोबराय म्हणतात देवा तुझं गुणगान मी आवडीनं गाईन. काय म्हणतात? आवडीनं, सवडीनं नाही हं. आपला परमार्थ हा कसा आहे? सवडीचा आहे. पण तुम्हाला खरं सांगू, परमार्थ हा आवडीनं केला पाहिजे, प्रपंच हा सवडीनं केला पाहिजे. पण आपलं उलट आहे. आपण जास्त संसाराकडं आपलं लक्ष आहे, परमार्थाकडं नाही. संसार सोडायचा नाही. बरं, संतांनी संसार सोडायला नाही सांगितला, संसारातच राहायचंय. पण कसं राहायचंय? अलिप्त कमळ जळी जैसे, किंवा पक्षी अंगणी उतरती. सत्यवादी करी प्रपंच सकळा अलिप्त कमळ जळी जैसे, अलिप्त कमळ जैसे सत्यवादी करी संसार सकाळा. अलिप्त कमळ जळी जैसे, अलिप्त कमळ जळी जैसे, जळी जैसे, जळी जैसे. अलिप्त कमळ जळी जैसे. जसं कमळ पाण्यात असतं, चिखलात असतं, पण आपल्या अंगावर सिंतोडाई घेत नाही, तसं संसारामध्ये राहायचं. आणि आवडीनं परमार्थ करायचा आहे, सवडीनं नाही. काही काही माणसं म्हणतात बघा, निघालो होतो कीर्तनाला पण नाही गेलो, झोपलो घरीच. होतं की नाही असं? काही काही म्हणतात आलो कीर्तनाला पण कडीला बसलो पाठी, मग काही कळलंच नाही. अहो, कळायला पण बुद्धी लागते ना, उगच कळतं का? काही काही म्हणतात निघालो होतो पाठीमागं बसलो पण मध्ये मध्ये झोपच लागली. तुम्हाला सांगू, कीर्तनात झोप कोणाला येते? म्हणजे तरी तुमची झोप उडाली तर उडाली जरा. कोणाला झोप येते कीर्तनात? इंगळे दादा फार सुंदर सांगायचे, झोप त्यालाच येते ज्याच्या अंगामध्ये ताप आहे, नाही तर ज्याच्या अंगामध्ये पाप आहे. दोन्हीपैकी एक. अशाला झोप येते कीर्तनात. बलात्कार जरी आणि कथेसी, बलात्कार जरी आणि कथेसी, ते गुणी लोडासी झोप गेली, ते गुणी लोडासी झोप गेली. बलात्कारी झारी आणि लाखथेसी, निद्रा घेते कोणी लोडासी, निद्रा घेते कोणी लोडासी, लोडासी. म्हणून त्याला झोप येते मायबाबाच्या अंगामध्ये पाप आहे, अशा माणसाला झोप येते. म्हणून तुम्ही ठरवा आता झोप घ्यायची का नाही घ्यायची. म्हणून थोडा वेळ थोडंसं सावध राहा, बैठे बैठे सावधान, असं स्तब्ध बसा थोडा वेळ. बघा, परमार्थ हा आवडीचा विषय आहे. तुकोबराय म्हणतात देवा तुझं गुणगान मी आवडीनं गाईन, गुण गाईन आवडीन हेची माझी सर्व जोडी. पुढे म्हणतात तुकोबरायांना देव म्हणले, तुकोबराय तुम्ही प्रत्येक गोष्ट मागितली ही माझ्यासाठीच मागितली. अहो, तुम्ही प्रापंचिक संत आहेत, तुम्ही संसारिक आहेत, तुमच्या संसारासाठी काहीतरी मागा, धन मागा, मुक्ती मागा, किंवा न लगे मुक्ती आणि संपदा, न लगे मुक्ती आणि संपदा, मुक्ती आणि संपदा, हो न लगे मुक्ती आणि संपदा, न लगे मुक्ती आणि संपदा, न लगे मुक्ती आणि संपदा. संत संगे देई सेवा, संत देई सेवा, गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी, गाईन आवडी, गुण गाईन आवडी, आवडी, आवडी. न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा, संत संग देई सदा, संत संग देई. न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा,
वाजवा, मोकळी वाजवा टाळी अशी पाठीमागं, असं तिथल्या तिथं वाजवू नका. कारण काय असतं माहिती आहे, तुमच्या टाळ्या ही बाकीच्यांसाठी ऊर्जा असते. तुम्हाला एक खरं सांगू का, माझ्या अंतकरणातली गोष्ट, जिथं माझं वैयक्तिक सांगते, मला बाकीच्याचं माहीत नाही, जिथं मला पैसे जास्त मिळतात, जिथं पॉकेट जास्त असतं, तिथं मला जास्त आनंद होत नाही. जिथं माहोल तयार होत नाही का, एखाद्या ठिकाणी जर वातावरण पडलं तर मला 8 दिवस करमत नाही, खोटं सांगत नाही. ज्याच्यामध्ये जे आपल्या कलेवर प्रामाणिक असतात का, त्याची ही खूबी आहे. प्रत्येक वेळेस माणसाची किंमत ही पैशात नाही करायची, वातावरण जुळून आलं पाहिजे. तुमचाही प्रतिसाद त्याच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. हे मध्ये आम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणतोय, कशासाठी आहे ती, तुम्ही श्रोत्यांनी टाळी वाजवण्यासाठी. तुम्ही असे हात बांधून बसू नका. विठ्ठल विठ्ठल म्हणलं की टाळी वाजलीच पाहिजे. विठ्ठल विठ्ठल देव म्हणतात तुकोबर आहे तुमच्यासाठी काहीतरी मागावं. तुम्ही संसारिक संत आहेत. तुकोबर आहे म्हणतात नको देवा, न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा. मला धन नको का, कारण द्रव्याची या मागे कळी काळाचा लाग, आणि म्हणून या संग खोटा त्याचा. तुकोबर आहे म्हणले पैशाचा संग खोटा आहे, पैशाचा संग करू नका. पण हे मी नाही म्हणत. तुम्ही म्हणताल पैशाचा संग खोटा आहे, म्हणतात जाताना पॉकेट घेऊन जाता. असं नाही. आम्ही संतांच्या विचाराचे प्रचारक आहे माईबाप, आम्ही काही संत नाही. आणि स्वतःला संत मानणं हे लय मूर्खपण आहे. आपण संतांच्या चरणाची धूळ सुद्धा नाही. तुम्ही आमचं दर्शन घ्यावं एवढी सुद्धा आमची पात्रता नाही. आपण संतांच्या विचाराचे एक प्रचारक आहे, समाजापर्यंत त्यांचे विचार पोहोचवण्याचं काम आपण करतोय. म्हणून आपण स्वतःला संत नाही म्हणू शकत. तुकोबराय म्हणतात की द्रव्याची या मागे कळी काळाचा लाग, म्हणून या संग खोटा त्याचा. मला धन नको. पुढे म्हणतात मुक्ती. तुकोबराय सांगतात मुक्ती तर आमच्या घरची दाशी आहे, मुक्ती तर आमच्या घरची नोवरी आहे. तुका म्हणे मुक्ती परी नेली नोवरी. तुकोबराय म्हणतात मुक्ती सुद्धा नको देवा. पुढे सांगितलं संपदा. देवा संपदाही नको. संपदा सोहळा नावडे मनाला, लागला टकळा पंढरीचा. देवा धन नको, मुक्ती नको, संपदा नको. द्यायचंच असेल तर काय दे, संताची संगती दे. संगाते अर्धाक्षण घडता, संताची संगाते अर्धाक्षण घडता, संताची संगाते अर्धाक्षण घडता, संताचे संगाती. होय शांती महात्मा, तेने होय शांती अर्धा क्षण घडता संताची संगतीन, तेने होय शांती महत पापा. अर्धा क्षण जरी संताची संगत घडली ना माईबाप, तर अनेक जन्माचे पाप नष्ट होतात. तेने होय शांती महत पापा. आणि याच्या पलीकडे जाऊन तुलसीदास सांगतात एक घडी आधी घडी आधी मे पुन्हा आद, आणि तुलसी संगत साधू की घडे कोटी अपराध. जर संताची संगत अर्धा क्षण जरी घडली, अर्धाच नाही अर्ध्यातला अर्धा क्षण, तरी सुद्धा सार्थक आहे जीवनाचं. म्हणून तुकोबराय संताची संगती मागतात. आणि खऱ्या अर्थानं संतांच्या संगतीची गरज जीवाला आहे. प्रत्येकाला संत संगतीची गरज आहे. आणि संताचा अवतारच आपल्यासाठी आहे. बरोबर आहे की नाही? प्रत्येकाच्या अवताराचं प्रयोजन आहे माईबाप. देवाचा अवतार कशासाठी आहे? देवाचा अवतार यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम. किंवा जब जब हो गई धर्म की हानि, वाडे असुर अधम अभिमानी, तब तब धरी प्रभु विविध शरीरा, हर ही कृपानिधी सज्जन पीरा. किंवा परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम, धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. सज्जनाचं रक्षण आणि दुर्जनाचा
संहार, याच्यासाठी देवाचा अवतार आहे, लक्षात घ्या. मग मला इथं बसलेले सांगा सगळे, पाटोदाकर इथं आपल्यापैकी सज्जन कोण आहे, हातवर घ्या. सगळे टाळकरी हे सगळेच आहे का कोणी सज्जन इथं? पाठीमागे तिकडं कोणीच नाही, अख्ख्या गावात सज्जन नाही. बरं ठीक आहे, दुर्जन आहे का कोणी, हातवर घ्या थोडा. म्हणजे सज्जनही नाही आणि दुर्जनही नाही. मग आपण कोणत्या गटातले? आपण मधल्या गटातील, लक्षात घ्या. मग देवाचा अवतार आहे सज्जनाचं रक्षण आणि दुर्जनाचा संहार. आपण सज्जनही नाही आणि दुर्जनही नाही, मग आपल्यासाठी देवाचा अवतार नाही. मग आपल्यासाठी कोण आहे? हा, आपल्यासाठी संत आहेत माईबाप. अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा. आपल्यासाठी संतांचा अवतार आहे. म्हणून संतांची संगती अत्यंत महत्वाची आहे. संत संगती ही जडालाही आवश्यक आहे, संत संगती जीवालाही आवश्यक आहे, संतांची संगती संतांनाही आवश्यक आहे आणि संत संगती देवालाही आवश्यक आहे. तुम्ही म्हणताल कसं? महिला मंडळी इकडं लक्ष द्या, बोर होऊ नकाले. कारण माझं कीर्तन हे विनोदाचं नाही, मला विनोद करता येत नाही. आणि करायला गेला का तो असा पांचट होऊन जातो, ते करण्यातही अर्थ नाही. लक्ष द्या थोडा वेळ माझ्याकडं. जड कशाला म्हणतात? जड, हा जड म्हणजे निर्जीव वस्तू. वजनानं जड नाही. दगड माती कोणतीही निर्जीव वस्तू याला म्हणायचं जड. तुम्ही म्हणताल मग निर्जीव वस्तूला संतांच्या संगतीची काय गरज आहे? त्याच्यामध्ये जीव नसतो, त्याच्यामध्ये चेतना नसते, त्याला कुठलं ज्ञान नसतं. मग निर्जीव वस्तूला संत संगतीची गरज काय? तुम्हाला उदाहरण सांगू का? आळंदीला कोण कोण गेला? हात वरती घ्या जराशी. आळंदीला, अहो मी प्रश्न नाही विचारणार, फक्त हात घ्यायचा वरती. आळंदीला कोण कोण गेले? सगळेच गेले. ज्ञानेश्वरांनी चालवलेली भिंत पाहिली? भिंत सजीव आहे का निर्जीव आहे? मग निर्जीव भिंत आहे, पण आज लाखो भाविक जाऊन त्या भिंतीचं दर्शन घेतात का? हा संत संगतीचा महिमा आहे. जडालाही देवत्व प्राप्त होतं, हा संत संगतीचा महिमा आहे. विठ्ठला विठ्ठला एवढंच नाही तर तुम्ही नेवाशाला गेलात ना, जिथं ज्ञानेश्वरांनी बसून ज्ञानेश्वरी लिहिली ज्या खांबाजवळ, आजही अनेक भाविक जाऊन त्या खांबाचं दर्शन घेतात का? कारण संतांचा स्पर्श झालाय, संतांची संगती झाली आहे. म्हणून जडालाही संतांच्या संगतीची गरज आहे. दुसरी गोष्ट, देवालाही संतांच्या संगतीची गरज आहे, जीवालाही आहे. आता तुम्हा मला संतांच्या संगतीची काय गरज आहे? वाईट मार्गाला चाललेला समाज, दिशा भटकलेल्या समाजाला भक्ती मार्ग दाखवण्याचं काम संत करतात. पण इतकं सोपं सांगून संत संगती मोक्ष जोडे, संत संगती कर्मा झाडे, संत संगती तीर्थ जोडे, धन्य संग संताचा. मोक्ष जोडे, संत संगती धन्य जोडे, संत संगती तीर्थ जोडे, धन्य संग संताचा संताचा. काय? संत संगती मोक्ष जोडे. संत संगती मोक्ष जोडे. संतांची संगत केली तर माईबाप तुम्हाला मोक्ष मिळतो, बरोबर आहे ना? पुढे संत संगती कर्म झडे, संत संगती कर्म झडे. पुढे संत संगती तीर्थ घडे. संतांच्या संगत, संतांच्या चरणातच सगळे तीर्थ आहेत माईबाप. तुम्हाला एकदा संतांची संगती केली का बाकी काही करण्याची गरजच नाही, सगळ्यात सोपं. म्हणून संतांची संगत ही जीवालाही आवश्यक आहे. वा वा वा, बाबांसाठी टाळ्यात का? लईच लेट वाजवल्या, वाजवल्या पण लेट वाजवल्या तुम्ही. क्या बात आहे. म्हणून संतांच्या संगतीची गरज प्रत्येकाला आहे माईबाप. वाईट मार्गाला चाललेल्या समाजाला भक्ती मार्ग दाखवण्याचं काम संत करतात. संतांनी माय ज्ञानेश्वरीचा प्रसाद आपल्याला दिला, गाथ्याचा प्रसाद आपल्याला दिला आणि सर्व समाज हा भक्ती मार्गाला लावला. पण आजही काही लोक असे आहेत, असे नास्तिक आहेत की जे देवच मानत नाहीत. 70% माणसं आहेत अशी, त्यांना देवच मान्य नाही, शिकलेली पिढी. पण तुम्हाला सांगू का, देव नाही म्हणणाऱ्यांना आधी स्वतःला प्रश्न विचारायचा, आपण माणूस आहेत की आपण राक्षस आहे. जर देव नाही म्हणलं ना माईबाप, तर अशी परिस्थिती निर्माण होईल
की जिथं बकरे उलटे लटकवतात ना तिथं माणसं लटकवल्या जातील. कारण हे काही त्रेतायुग नाही, हे काही द्वापार युग नाही, हे कलियुग आहे, कलियुग. लक्षात ठेवा. म्हणून संतांच्या विचाराची गरज ही सध्या प्रत्येकाला आहे. जसं संतांनी आपल्या भूगोलाच्या पुस्तकात तुम्ही पाहिलं ना, असा नकाशा असतो, नकाशा, आणि त्या नकाशामध्ये ठिकाणं दिलेली असतात, दिल्ली, मुंबई. आता ते फक्त ठिकाणं वाचून आपण दिल्लीला पोहोचणार आहे का? त्या मार्गानं आपल्याला जावं लागणार आहे, त्यावेळी आपण दिल्लीला पोहोचू. तसं संतांचे फक्त विचार, संतांचे फक्त अभंग वाचून किंवा गाऊन पर्याय नाही, आपल्याला ते आचरणात आणावे लागणार आहेत. संत ज्या मार्गाने चालले त्या मार्गाने आपल्याला अनुकरण करावं लागणार आहे, तर जीवनाची सार्थकता आहे. म्हणून जीवालाही संतांच्या संगतीची गरज आहे. दुसरी गोष्ट, संतांना सुद्धा संत संगतीची गरज आहे. आता संतांना काय गरज आहे? संतांना कशासाठी? संतांना सुद्धा कधी कधी अभिमान होतो आपल्या ज्ञानाचा, आपल्या भक्तीचा. मग संतच संतांना नीट करत असतात. उदाहरणच देऊ का? बघा, पंढरपूरला भगवंताच्या दरबारामध्ये सुंदर हरिपाठ व्हायचा. आता हरिपाठाला कोण कोण असायचे? महान संत दामाजी शेट्टी, दादू पिंजारी, संत कबीरदास, असे महान संत हरिपाठाला असायचे. आणि एवढा हरिपाठ रंगायचा, इतका हरिपाठ रंगात यायचा. पण एके दिवशी कबीरदासांच्या लक्षात आलं की अरे 2 दिवस झालं दादू पिंजारी काही हरिपाठाला दिसत नाही, काय भानगड आहे? आणि दुसऱ्या दिवशी योगायोगाने कबीरांची आणि दादू पिंजारींची भेट बाजारामध्ये झाली. कबीरांनी विचारलं दादू पिंजारीला की अरे तू 2 दिवस झालं हरिपाठाला दिसत नाही का? त्यावेळी दादू पिंजारीने सांगितलं, अरे ज्याच्यासाठी मी मंदिरात येतो ना, तो परमात्मा रोज माझ्या घरी येतो सायंकाळी आणि मी त्याच्या चरणाची सेवा करतो. थोडा अभिमान झाला दादू पिंजारीला. दादू पिंजारी माहित आहेत ना, उच्च नीच काही नेने भगवंत, या अभंगामध्ये वर्णन आहे. आणि मग दादू पिंजारींना थोडा अभिमान झाला की देव माझ्या घरी येतोय. कबीरांनी विचारलं, अरे दादू, मला भेटेल का तो परमात्मा? दादू पिंजारी म्हणले, या उद्या माझ्या घरी सायंकाळच्या वेळेला, तुमची देवाची भेट घालून देतो. दुसऱ्या दिवशी कबीरदास दादू पिंजारीच्या दारामध्ये गेले. इकडं तिकडं पाहू लागले की कुठं देव दिसतोय का, पण परमात्मा काही दिसले नाही. मग घरामध्ये बसलेल्या दादू पिंजारींचं लक्ष अंगणात गेलं आणि दादू पिंजारी हाक मारतो कबीरांना, ओ कबीरा, कबीरा, यहाँ वहाँ क्या देखे दादू दबावत पाव. कबीरा, यहाँ वहाँ क्या देखे दादू दबावत पाव. आणि कबीरदासांनी तो दोहा तिथंच खुंटला. आणि पुढं आता कबीर बोलतात, अरे दादू भडवा क्या दबावे जिसे नाही हात पाव. तू पाय दाबतो कोणाचे? ज्याची व्याख्या संतांनी निर्गुण निराकार केली, ज्याला हात नाही, पाय नाही, रंग नाही, रूप नाही. जय हो. नाही वर्ण छाया, रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया. रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया. रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया. निराकार निर्गुण तुझी रघुराया. निराकार निर्गुण तुझी रघुराया. निराकार निर्गुण तुझी रघुराया. निराकार निर्गुण तुझी रघुराया. मैं गुलाम, मैं गुलाम तेरा. मैं गुलाम, मैं गुलाम, मैं गुलाम तेरा. मैं गुलाम, मैं गुलाम, मैं गुलाम तेरा. मैं गुलाम, मैं गुलाम, मैं गुलाम तेरा. रंग नहीं, रूप नहीं, नहीं वर्ण छाया. निराकार निर्गुण तुझी रघुराया. मैं गुलाम, मैं गुलाम, मैं गुलाम तेरा. मैं गुलाम, मैं गुलाम, मैं गुलाम तेरा. मैं गुलाम, मैं गुलाम, मैं गुलाम तेरा. मैं गुलाम, मैं गुलाम तेरा. मैं गुलाम तेरा. मैं गुलाम तेरा. रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, आणि निराकार निर्विकार तुची रघुराया. ज्याला रंग नाही, रूप नाही, अशी व्याख्या संतांनी केली. अरे तू पाय दाबतो कोणाचे? अहंकार नष्ट झाला, संतत्व 2 पटीनं जाग झालं आणि भगवंताच्या चरणाशी लीन झालं. हा संतांच्या संगतीचा परिणाम. विठाला विठ्ठला, विठाला, 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 हरी विठ्ठला, विठ्ठला.
संगतीची गरज देवाला सुद्धा आहे. तुम्ही म्हणताल देवाला काय गरज हो? ज्यानं हे विश्वच निर्माण केलंय, जेने हे विश्व निर्मिले, महर्षी देवा संस्थापिले, त्याला काय गरज आहे बरं? तुम्हाला सांगू का, देवाकडं सुद्धा एका गोष्टीची कमी, ती म्हणजे त्या भक्ती सुखाची. भक्ती सुखासाठी तो परमात्मा वैकुंठ सोडून संताच्या या सुखा कारणे देव वेडावला, या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून वैकुंठ सोडून संत सुखा कारणे देव वेडावला, जय सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला, वैकुंठ सोडोनी देव संत सदनी राहिला. भक्ती सुखामुळं तो परमात्मा वैकुंठ सोडून संताच्या सदनामध्ये येतो. म्हणून देवालाही संताच्या संगतीची गरज आहे. तुकोबराय म्हणतात, देवा द्यायचंच असेल तर संताची संगती दे. पण प्रश्न असा आहे, संत म्हणायचं कोणाला? कारण कलियुगामध्ये विचार केला तर ऐसे संत झाले कळीन तोंडी तंबाखूची नळी. मी नाही म्हणत आहे संतांचे प्रमाण आहेत, मी माझ्या मनचं काही सांगत नाही. असेच कलियुगामध्ये संत आहेत. जर कलियुगाचा विचार केला ना माईबाप, तर बोटावर मोजण्यासारखीच माणसं आहेत की ज्यांना संत म्हणता येतं, मोजकी, बाकी नाही. नुसता गंध लावला म्हणजे, माळा घातल्या म्हणजे संत होत नाही. मग संत साधू म्हणायचं कोणाला? एकदा सती सारखे, सती सारखे, सती सारखे, सती सारखे, वर्मजाने जो पारखे, वर्मजाने जो पारखे, धरी धारी आठवना, धरी धारी आठवना, वर्मजाने तो पारखे, वर्मजाने तो पारखे, धरी धारी आठवना, धरी धारी. संत दिसायला जरी माणसासारखे असले ना मैबाप, तरी संत हे माणसापेक्षा वेगळे होत्या. संत नव्हती जगा माणसात्या सारिखे. ते वर्म ज्याला कळलं ना त्याला खरंच पारखी म्हणायचं, बरोबर ना? ते वर्म कळालं पाहिजे की खरे संत कोण. म्हणून साधू म्हणायचं कोणाला? एकदा रामकृष्ण परमहंसांकडं एक साधक आला. बघा, हे असे जे दृष्टांत आहेत ना, हे ऐकण्यासाठी तुमचं कान इकडं पाहिजे तर तुमच्या ते लक्षात येतील. इकडं तिकडं लक्ष असेल ना तुम्हाला कळणार नाही. रामकृष्ण परमहंसाकडे एकदा एक साधक आला आणि त्यांना म्हणू लागला, महाराज साधू किसे कहते हैं? त्यावेळी रामकृष्ण परमहंसांनी सांगितलं, बाळा मला काही माहीत नाही साधूची व्याख्या, तुला येत असेल तर तू सांग. कारण त्यांनी ओळखून घेतलं ही गिराईक कोणत्या कॅटेगरीतले. मग रामकृष्ण परमहंस म्हणतात, बेटा मुझे पता नहीं साधू किसे कहते हैं, आपको पता है तो बताओ. त्यावेळी तो माणूस बोलतो, महाराज साधू में और कुत्ते में कुछ अंतर नहीं है. काय म्हणला तो? साधू में और कुत्ते में कुछ अंतर नहीं है. बोले कैसे? साधू भी दर दर भटकता है और कुत्ता भी दर दर भटकता है. त्यावेळी रामकृष्ण परमहंस उठले, खाडकन त्याच्या कानाखाली ओढले, अशी कानाखाली ओढली. आणि आता रामकृष्ण परमहंस बोलतात, सुन बेटा, तू कहता है ना कि कुत्ते में और साधु में कुछ अंतर नहीं है, तो सुन, साधु भी दर दर भटकता है और कुत्ता भी दर दर भटकता है. कुत्ते को जब रोटी मिलती है तो कुत्ता एक कोने में जाता है और वहाँ अगर दूसरा कुत्ता आया तो रोटी छोड़कर उस कुत्ते को काट के खाता है. मगर हमारे साधु को जब रोटी मिलती है और वहाँ अगर कुत्ता आया तो हमारा साधु बांट के खाता है. एक कुत्ते में और साधु में अंतर है बेटा. वाजवा टाळी कळलं असेल तर.
काहीच कळलं नाही का? हे साधू मधलं आणि कुत्र्यामधलं अंतर हे पटवून दिलं आणि मग त्याच्या डोक्यामध्ये प्रकाश पडला. याला म्हणायचं साधू. साधूचं हृदय हे नवनीताप्रमाणे असतं. मृदू सभा हे नवनीत तैसे सज्जनाचे चित्त, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. म्हणून तर तुकोबराई म्हणतात संत संग देई सदा. देवा मला धन नको मुक्ती नको, द्यायचंच असेल तर संताची संगती दे. आणि देवा या वरच्या मागण्या जर तू पूर्ण केल्या ना, कोणत्या? हेची दान देगा देवा, तुझा विसरण व्हावा, गुण गाईन आवडी, हेची माझी सर्व जोडी, किंवा संत संग देई सदा, ह्या मागण्या जर तू पूर्ण केल्या ना देवा, मी सुखाने गर्भवासात यायला तयार आहे. तो का म्हणे गर्भवासी